सगळ्यात श्रीमंत कोणाला म्हणतात माहित नाही, पैसे कमिणाऱ्याला नाही बरं. पैसे कमिणारा श्रीमंत असतो याबद्दल दुमत नाही, पण एक नंबरचा श्रीमंत तो आहे ज्याला दुसऱ्याची श्रीमंती सहन होती. तो ज्याला दुसऱ्याची श्रीमंती सहन होती का तो श्रीमंत असतो. तुम्ही एक लक्षात घ्या, दुसऱ्याचे धुणे धुणारी माणसं कालांतराने यायला बायकोच्या साड्या धुवाची वेळ येते. म्हणून आपला निर्माण साबणा खर्च करून दुसऱ्याचे धुणे धुवाच्या नादात पड जाऊ नका. वेळ अशी वाईट येईल की बायकोच्या साड्या धुवा लागतील घरी बसूनच. भोती चरायचं नाही. भोत काय काय माणसं उगच म्हणते आपा महाराज ते चरित्र कशातलं असन, मिरच्यातले. मिरच्यातले वाची जाईल सोमळ्या. तो तोंडजीत रोग पुरत तितकंच विश्व असतं का? तेवढंच विश्व आहे का? रेल्वेत बसायचे नाही इतके पुस्तक भारतीय संस्कृतीत आहेत. अख्ख्या रेल्वेत बसायचे नाही इतके. अहो मला वाचायला 250 भेटलेत. 7वी 5चा गिरगावचा बाळू 250 ग्रंथ वाचिचू तर विद्वान लोक किती वाचित असतील याचा विचार करा ना. 2-3 पुस्तकं वाचिले की म्हणला मी अरे तू इचावानी घेऊन चालला नांगी. इसाच्या नांगीत तिला इतकंच विष असतं तरी ती कहावी अशीच करती, अशीच करती. ह्या इचाईनं असं नाही इच केलं पाहिजे. लोक मागून पाय देते. इचाला पुढून मारित नाहीत. कोणी कोण मारतात काकासाहेब मागून. आणि सर्पाच्या दातात किती विष असते. लय मोठा सर्प असला तर कळडी एवढं. कळडी कळती का? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळतात का कळडी? आय ते तेल खाणाऱ्याला काय कळन? फुकट कळन शेंडी वळवळ. करडी इतकंच असतंय बाबासाहेबजी विष. तरी सर्प असाच करतो म्हणून सर्पाला पुढून हाणतेत. इसाच्या नांगीत तिला इतकंच विष असतं ते कवा असंच करतो म्हणून मागून हाणतेत आणि बचर बचर बसणाऱ्या थोतरा हाणतेत. लोकायचं इचकोच नको सुंबळ्या, बायकोचे परकर धुवा लागते तुला. कुठलंही क्षेत्र, व्यापार क्षेत्र असू द्या, राजकारण असू द्या, वैद्यकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, हीच काय साधनात. तुमचं बरं झालं ना म्हणा ना. ते कष्ट केलेत त्या माणसानं. बरं झालं ते बाबासाहेब असतील, महेशराव असतील, संपत्ती कमवली त्यांनी, कृपा झाली त्यांच्यावर महात्म्यांची, सद्गुरू गोविंद बाबांची, म्हणून ते सप्ताह करतात. त्याला काय कमी आहे म्हणलं. काय झालं? गौसलन. ते म्हणतच नाहीत त्यानं कष्ट केलं. ते म्हणते त्याला गौसल. मग तू काऊन JCB घेऊन उकरलं नाहीस? तुला गौसले असते ना. गाडगे फाडगे लोक थोकलेले. माणसानं निमूटपणे दुसऱ्याची श्रीमंती मान्य करावा हे मनाचा मोठेपणा असतो. वाक्य नीट ऐका. असू द्या शिक्षण माझं कमी, असू द्या शिक्षण कमी, पैसे कमवायला जितकी काकासाहेब अक्कल लागती का त्याच्या हजारो पटीनं अक्कल लागती पैसे टिकवायला. नाहीतर देशी पिणार बी 500ची बराच खांदीत आहे, पण येताना 450ची पिऊन येते आणि उरलेले 50 रुपये नादातच हरपित आहे. किती कमीले दिवसात 500. घरी काय नेलं? तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं. इळभर पिना पडलाय, रक्ताचं पाणी झालंय. 500 रुपये कमीलेत, 450ची प्यालाय, 50 हार पिले आणि घरी येऊन पप्याच्या माईला मारलंय. वाक्य कळालं? पैसे कमवायला जितकी अक्कल लागती त्याच्यापेक्षा पैसे सांभाळायला 1000 पटीनं अक्कल लागती. आणि 1000 पटीनं अक्कल पैसे सांभाळायला लागती आणि कोटीपटीनं अक्कल दुसऱ्याचं सहन करायला लागती. मग विद्वत्ता असो काही असो. नाही 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 मी इतकं पाठ केलं. मग तो एवढं पाठ करून तू चलन ना, तू चलन ना, याचा अर्थ तो खरं पाठ केलं नाही. विठाला विठाला विठ्ठल स्वामी रामांच्या हातात चिमटा आला. इथपर्यंत आलत ना. आणि स्वामी रामांनी तो चिमटा घेतला आणि गोल फिरले, गोल अंगा भोवताल फिरले. याने तानींच गोल फिरले, चिमटा वाजिला हजारे बुवा. 1.5 तास पाऊस झाला, 1.5 तास पाऊस झाला. स्वामी रामांनी चिमटा कपाळाला लावला, खाली वाकले आणि जी बीबी नावाची महात्मा स्त्री बसलेली होती
तिच्या त्या जाग्यावरची माती कपाळाला लावली स्वामी रामांनी. वाक्य नीट ऐका. जिनं दिलेला चिमटा वाजिल्याच्या नंतर 27 दिवस पाऊस नव्हता. तिनं दिलेला चिमटा वाजिल्यावर पाऊस पडतो. त्या अर्थी तिचा चिमटा किती अधिकारी असेल. आणि तो चिमटा आयऱ्या गैऱ्याच्या हातात पडल्यावर महेशराव पाऊस पडत नव्हता. ज्याच्या हाताच्या स्पर्शानं तो चिमटा पाऊस पाडतोय ते भारतातले शंकराचार्य होते. 1949 तर 51 2 वर्ष ज्यांनी शंकराचार्य पद भूषवलं त्या शंकराचार्यांचं नाव होतं स्वामी राम. मग अशा महान महात्म्याच्या कृपा प्रसादाने 27 दिवसाचं आवर्षण बंद होतंय आणि पाऊस पडतो. ही ताकद या देशातल्या साध्वीची आहे, या देशातल्या संतांची आहे. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात